आजच्या दिवसातली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या विरोधात थोड्याच वेळात अविश्वास ठराव मांडला जाणार आहे। अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवरती तुकाराम मुंढे यांनी अनिश्चित काळासाठी सुट्टी घेतल्याची चर्चा आज रंगली होती। मात्र सकाळी 9:30 वाजता कार्यालयामध्ये दाखल होत तुकाराम मुंढे यांनी या अविश्वास ठरावाला सामोरे जाणार असल्याचं सूचित केलंय। आजच्या अविश्वास ठरावाबाबत काँग्रेस राष्ट्रवादी आग्रही आहे। शिवसेनेचे काही नगरसेवक या अविश्वासाच्या बाजूने आहेत। मात्र उद्धव ठाकरे यांनी अद्याप याबद्दल ठोस निर्णय घेतलेला नाही। असं असलं तरी सर्वसामान्य मुंबईकर मात्र तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। परस्पर निर्णय घेणं, महापौर नगरसेवकांचा अवमान करणं असे आरोप तुकाराम मुंढेंवरती ठेवलेले आहेत नगरसेवकांनी। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आज तुकाराम मुंढे आयुक्त यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल होणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये एखाद्या आयुक्तांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याची ही पहिलीच वेळ आहे। हेच ते नवी मुंबईचं सभागृह आहे, ज्या सभागृहामध्ये आज संपूर्ण नगरसेवक आहेत ते 11 वाजता येणार आहेत आणि या सभागृहामध्ये आहे ते अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे। आयुक्तांविरोधामध्ये समोर आहेत ते आपण बघताय की मधली जी मोठी खुर्ची आहे ती महापौर तिथे बसतात आणि त्यांच्या उजव्या बाजूला आहे ते आयुक्त बसतात, डाव्या बाजूला उपमहापौर बसतात। या ठिकाणी 111 नगरसेवकांचं संख्या आहे सभागृहातली। त्याच्यामध्ये शिवसेनेचे 38 आहेत, राष्ट्रवादीचे 52 आहेत, अपक्ष 5 आहेत आणि काँग्रेसचे 10 आहेत आणि 6 भाजपाचे आहेत। याच्यामध्ये भाजप जर सोडलं तर इतर जे आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष हे सर्व आहेत ते आयुक्तांच्या विरोधामध्ये आहेत। अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने हे मतदान करणार आहेत। मात्र आपण तटस्थ राहणार असल्याचं भाजपाकडून सांगितलेलं आहे। त्यामुळे 111 पैकी 6 जर भाजपचे वगळले तर 105 नगरसेवक आहेत ते नगरसेवक अविश्वास प्रस्तावाच्या बाजूला मतदान करतील। महानगरपालिका अधिनियमानुसार जर एखाद्या आयुक्तांविरोधामध्ये जर सभागृहामध्ये बहुमताच्या जोरावरती 65% वर जर मात्र अविश्वास प्रस्ताव पास झाला तर आयुक्तांना हे सभागृह आहे आणि महानगरपालिका सोडावी लागते त्यांना। त्यामुळे आता महानगरपालिका अधिनियमानुसार जर या ठिकाणी आयुक्तांच्या विरोधामध्ये जर अविश्वास प्रस्ताव पास झाला तर आयुक्त हे सभागृह सोडून जाणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि जर आयुक्त या सभागृहामध्ये उपस्थित राहिले तर अविश्वास प्रस्ताव हा पास झाल्यानंतर पुढच्या आयुक्तांची भूमिका काय असणार हे आता पाहणं गरजेचं आहे। अविश्वास प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मांडल्यानंतर महापौर हा प्रस्ताव मांडल्यानंतर या ठिकाणी हात वर करून वोटिंग घेण्यात येणार आहे। 11 वाजता या संपूर्ण प्रोसेसला सुरुवात होणार आहे आणि पुढील काही काळातच 11 वाजल्यानंतर ही महासभा सुरू होईल आणि प्रत्येक पक्षाचे महत्वाचे 1-2 या ठिकाणी नगरसेवक बोलणार आहेत। 4-5 भाषणं झाल्यानंतर हा अविश्वास प्रस्ताव सभागृहामध्ये मांडण्यात येणार आहे। कॅमेरामॅन गजाननसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। नवी मुंबईमध्ये सध्या पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे आणि कोण कोणाच्या बाजूने आहे तेही जाणून घेऊया। नवी मुंबईमध्ये कोण कोणाच्या बाजूने आहे आपण पाहतोय। तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस। राष्ट्रवादीचे 53 नगरसेवक आहेत तर काँग्रेसचे 10। शिवसेना त्याचे 38 नगरसेवक आहेत। मात्र शिवसेनेची अजून कुठल्या भूमिकेत त्यांना जायचंय त्याबद्दल ते संभ्रमात आहेत आणि मुंढेंच्या बाजूने आहेत भाजप आणि इतर, जे भाजपचे 6 नगरसेवक आहेत आणि इतर 5। त्यामुळे मुंढेंच्या विरोधातली जी नगरसेवकांची संख्या आहे ती मोठी आहे। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आता आपल्याबरोबर आहेत। देशपांडे सर, ही सगळी जी प्रक्रिया असते अविश्वासदर्शक ठरावाची ती नेमकी कशी असते? महाराष्ट्रातील महानगरपालिकांसंदर्भात 2 वेगवेगळे कायदे आहेत। एक मुंबईसाठी स्वतंत्र कायदा आहे आणि इतर महापालिकांसाठी जो एक प्रांतिक महापालिका अधिनियम आहे तो कायदा आहे। त्यानुसार हे मतदान किंवा अविश्वास ठराव येणार आहे। त्या तरतुदीनुसार हा ठराव जेव्हा दिला जातो तेव्हा जनरली ज्यावेळेस इतर प्रस्ताव असतात ते महापालिका प्रशासनाकडून मांडण्यात येतात। अविश्वास ठराव जो आहे तो महापौर स्वतः मांडतील, त्याच्यावर मतदान होईल। मतदान ते आवाजी मतदानाने होईल आणि त्यावर अविश्वास ठराव मंजूर किंवा नामंजूर होण्याचं ठरेल। परंतु हा अविश्वास ठराव जरी मंजूर करण्यात आला तरी तो स्वीकारायचा की नाही, त्याला परवानगी द्यायची की नाही याचा अधिकार मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे असतो, नगरविकास मंत्री म्हणून असतो त्यांच्याकडे। आणि मागे एकदा टी चंद्रशेखर यांच्या विरुद्ध 1998 साली असा ज्यावेळेस ठराव आला होता, ठाणे महापालिकेने तो अविश्वास ठराव मंजूरही केला होता माझ्या माहितीप्रमाणे। त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी तो ठराव नाकारला होता। तसेच अधिकार मुख्यमंत्र्यांना, आताच्या मुख्यमंत्र्यांनाही आहेत आणि भाजपांचा मुंढेंना पाठिंबा असेल तर तो पाठिंबा त्यांना व्यक्त करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे। म्हणून या अविश्वास ठरावाचं अंतिम भवितव्य जे आहे ते शेवटी मुख्यमंत्री ठरवतील असं मला वाटतं।
मात्र ही जी पूर्ण प्रक्रिया आहे म्हणजे आज सगळं होणार आणि तो मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव जाणार, त्याला किती काळ लागू शकतो? मुख्यमंत्र्यांना हा प्रस्ताव फेटाळणं किंवा स्वीकारणं याच्यासाठी काही कालावधी असतो, काही वेळेची मर्यादा असते? नाही, त्यासाठी कालमर्यादा ठरलेली नाहीये. पण अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर स्वतः मुंडे काय भूमिका घेतात, या महापालिकेत पुढे काम करत राहायचं की नाही, त्यांच्या संदर्भात राज्य शासनाची भूमिका काय आहे, भाजपाला हा विरोध मनापासून करायचा आणि मुंडेंना तिथेच ठेवायचं आहे की त्यांच्या मनातही काही वेगळा विचार आहे, हेही त्याच्यानंतर मला वाटतं स्पष्ट होईल. पण मला वाटतं की आता अविश्वास ठरावाची आता जी या घटनेला जी घडामोड होणार आहे ती फक्त अविश्वास ठराव मंजूर होणार का, या अविश्वास ठरावाच्या बाजूने कोण कोण मतदार करणार, मला वाटतं की आता या सगळ्या दृष्टीने राजकीय भूमिका ही सगळ्या पक्षांच्या निश्चित होणार आहे, ठरणार आहेत, लोकांसमोर येणार आहे. आज लोकांचा मुंडे यांना पाठिंबा दिसतोय, त्याचबरोबर त्यांना विरोध करणाऱ्याही लोकांची संख्या आहे. विशेषतः अनधिकृत बांधकामाविरुद्ध सुरू केलेली जी कारवाई आहे, काही ठिकाणी ती न्यायालयाच्या आदेशामुळे पण असेल, पण त्यामुळे तिथे दुखावलेले काही लोक आहेत, त्यांना वाटतं की हा जो सगळा अनधिकृत बांधकामाविरुद्धची मोहीम थांबवावी. काही लोकांचं मत आहे की अनधिकृत बांधकामावरती विरुद्धची मोहीम योग्य आहे आणि प्रशासनात जो राजकारणाचा हस्तक्षेप वाढलाय तो थांबवला पाहिजे, नियमाप्रमाणेच कामकाज झालं पाहिजे, अशी भूमिका घेणारे लोक आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष आता कुठल्या भूमिकेला आणि आपल्या पुढच्या मताच्या राजकारणावर डोळा ठेवून काय भूमिका घेतात हेही या निमित्ताने स्पष्ट होणार आहे आणि याचा अंतिम फैसला शेवटी मुख्यमंत्र्यांच्या हातात राहणार आहे. देशपांडे सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. त्यामुळे अविश्वासदर्शक ठरावाचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या हाती असणार आहे आणि त्यावेळीच कळू शकणार आहे की मुख्यमंत्री हे तुकाराम मुंडेंच्या पाठीशी आहेत की त्यांच्या या अविश्वासदर्शक ठराव ते आता स्वीकारणार आहेत.